श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. येत्या 6 तारखेला म्हणजेच 6 ऑक्टोबर 2025 वार सोमवार या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे. तर हिलाच शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं. तर पौर्णिमेची सुरुवात ही दुपारी 12:23 होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी आपले म्हणजेच 7 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार या दिवशी आपली पौर्णिमा ही समाप्ती होणार आहे. तर समाप्ती ही सकाळी 9:17 संपणार आहे. तर आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही 6 तारखेला म्हणजे सोमवारच्या दिवशी साजरा करायचा आहे. परंतु ज्यांना कुणाला पौर्णिमेचा उपवास करत असतील तर त्यांनी पौर्णिमेचा उपवास हा 7 तारखेला करावा, म्हणजेच मंगळवारी करावा. कारण सूर्याने पाहिलेली उदय तिथीनुसार ही पौर्णिमा आपली 7 तारखेला राहील. म्हणजे ज्यांना कुणाला पौर्णिमेचा उपवास करायचा असेल तर त्यांनी मंगळवारी करावा. तर कोजागिरी पौर्णिमेला सर्वात महत्त्वाची आणि अतिप्रभावी सेवा म्हणजे या दिवशी लक्ष्मी, भगवान इंद्र आणि चंद्रदेवाची पूजा करायची आहे. तर ही पूजा आपल्याला रात्री 12 ते 12:30 या दरम्यानच आपल्याला ही पूजा करायची आहे. तर या दिवशी आपल्याला रात्री दुधाची आपल्याला खीर बनवायची आहे किंवा मग तुम्ही केशरयुक्त साखर, केशर आणि विलायची घालून तुम्ही हे दूधही बनवू शकता. तर आपल्याला 12 ते 12:30 या दरम्यान हे दूध आपल्याला चंद्राच्या प्रकाशात आपल्याला ठेवायचं आहे. कारण चंद्रदेव हे शलाका रूपात आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर हे दूध आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये 12 ते 12:30 या दरम्यान ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला 12 वाजेपर्यंत एक पूजा मांडणी करायची आहे आणि नंतर आपल्याला ठीक 12च्या पुढे आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर सर्वात पहिले आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी आपण एक पाट घ्यायचा. त्या पाटावरती आपल्याला थोडेसे गहू घेऊन त्या गव्हावरती आपल्याला एक तांब्याने भरलेला तांब्याचा गडवा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला जे आंब्याचा एक ढगळा ठेवायचा आहे आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला 2 जोड विड्याचे पाने ठेवून एक सुपारी ठेवायची, ती म्हणजे लक्ष्मीची, आणि दुसऱ्या बाजूला आहे दुसऱ्या जोडपानावरती ती कुबेराची ठेवायची आहे. आणि तसंच आपल्याला एक चंद्राचं प्रतीक म्हणून एक चंदनाचा भरीव गोल काढून घ्यायचा आहे. जो काही तांब्या आहे तो तो तांब्या इंद्रदेवाचं प्रतीक असं मानलं जातं. तर ही सर्व पूजा आपल्याला 12 वाजेपर्यंत तयारी करून ठेवायची आहे. तर दुपारच्या वेळेसच आपल्याला तुळशीचं पत्र हे तोडून ठेवायचं आहे. कारण आपण संध्याकाळी तोडत नाही आणि जो काही नैवेद्य आपण दाखवतो त्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान हे नक्की असावं. कारण कोणताच देव हा बिना तुळशीचा नैवेद्य हा स्वीकारत नाही. त्यानंतर आपल्याला ते दुधाचं भांडं हे पूजेच्या पाटासमोर ठेवून चारही देवांना, जे की लक्ष्मी, इंद्र, चंद्रदेव आणि कुबेर यांचं आपल्याला पूजन करायचं आहे. तर त्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि पांढरी फुले नक्की अर्पण करावी. तर त्यानंतर मग जी काही आपल्याला महत्त्वाची सेवा करायची आहे तर ती सेवा आपल्याला साधारण लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र 16 वेळेस, श्री सूक्त आणि जे मंत्र आहेत तर ते कमीत कमी साधारण आपल्याला एक माळ घ्यायची आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळेस पठण करायचं आहे. तर गीतेचा आपल्याला 15वा अध्याय या दिवशी घ्यायचा आहे. हा अतिशय महत्त्वाचा आणि लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे. तर प्रत्येकाने ही सेवा नक्की करावी. आणि जो काही आपला दुधाचा नैवेद्य आहे तो देवाला दाखवल्याच्या नंतर आपल्या घरातीलच व्यक्तींनी घ्यायचा आहे. तर इतर व्यक्तींनी कोणीही बाहेरच्या व्यक्तींना तो प्रसाद नैवेद्य हा द्यायचा नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपळ आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी सगळ्यांची कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली
की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घराहून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे हे ती पाहते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते. पण जे लोक जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते. तसेच या पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो कोजागर्ती असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झाले आहे. तसेच या दिवशी घरातील सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची अश्विनी करतात. म्हणजेच सकाळी रांगोळी घालून मुलाला किंवा मुलीला सुवासिक तेल लावून स्नान घालतात. भोजनासाठी या दिवशी गोड पदार्थ बनवले जातात. संध्याकाळी देवाला, चंद्राला औक्षण करतात आणि घरातील मोठ्या मुलाचे किंवा मुलीला ओवाळलं जातं. ज्याप्रमाणे चंद्र चांदणे शिंपीत जीवनाची वाटचाल करावी त्याप्रमाणे मुलांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.